नमस्कार. मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसोंडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी SRTचे स्टार प्रचारक माननीय ज्ञानेश्वर माऊली शिनगारे कृषी सन्मान पुरस्कार प्राप्त मकरंद अनासपुरे साहेबांच्या हस्ते यांचा सत्कार झालेला आहे. श्रीमान बडसावळे दादा यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त नेरळ येथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये दादांचा कृषी शेतकरी सन्मान पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आज त्यांनी आपल्या शेतीला भेट दिलेली आहे SRTला. तसेच आपले पळसखेडा पिंपळेचे गणेशराव बापू पिंपळे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपरटीचा प्लॉट कसा वाटला आपण त्यांना विचारू. दादा, कसा वाटला आपला हा प्लॉट? एकदम सुंदर असा. आणि आपण जे मका लागवड केलेली आहे हे एकंदरीत चायनी पद्धत म्हणून सांग तर एका ठिकाणी 2 ताट आणि त्या 2 ताटाला आपण बघू शकतो की हे दोन्ही पण कणस एकदम चांगल्या प्रकारे इथं आलेले आहेत. हे असेल हे बघा. समोर पण तशाच पद्धतीनं. आणि डॉक्टर पोटे साहेब यांच्या शेतामधील SRT पद्धतीने लागवड केल्यानंतर असं जाणवतंय की गेले 3 ते 4 वर्ष पोटे साहेबांचं SRT मध्ये काम चालू आहे. आणि आपण जमिनीचा विचार करता एकदम खडकाळ जमिनीवर आहे. असं काही अशी एकदम भारी जमीन आहे अशातला काही प्रकार नाही. खडक आणि वर 4 बोटं फक्त एवढी माती. समोर तूर पीक असेल तर हे एकदम उत्कृष्ट रीतीनं इथं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हे जे पिकं करताना एक वेळेस बेड पाडले की आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची मशागत करायची नाही. आपल्याला एखाद्या वेळेस तण नियंत्रण करायचं असेल तर जे की तणनाशका आता निघालेले आहेत त्या तणनाशकांच्या माध्यमातून योग्य रीतीनं तण नियंत्रण केलं जातं आणि तेही इथं आपल्याला पाहायला मिळतं. इथं कुठल्याच प्रकारची जमिनीची मशागत नाही, कुठल्याच प्रकारची हलव नाही. हे सगळे तणांचे अवशेष, पिकांचेही अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट, त्या पिकांच्या अवशेषापासून आपल्याला सेंद्रिय पदार्थ याची निर्मिती होते. आणि हा सेंद्रिय पदार्थ खाऊन सूक्ष्मजीव असतील, गांडूळ असतील तर हे आपली उपजीविका करत असतात. आणि आपल्याला एक प्रकारे सेंद्रिय कर्ब याच्यापासून निर्मिती करून देत असतात. आणि तो सेंद्रिय कर्ब काय करतो तर आपल्या जमिनीमधील जे उपलब्ध साठा आहे तो साठा जीवाणूंच्या मार्फत आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम सेंद्रिय कर्ब करत असतो. सेंद्रिय कर्ब म्हणजे आपल्या जमिनीतला एक प्रकार दुवा म्हणता येईल. जो दुवा आपल्या सेंद्रिय पदार्थाचा सेंद्रिय घटकामध्ये रूपांतर करून ते आपल्या पिकाला देण्याचं काम करतोय तो सेंद्रिय कर्ब. आणि या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात आपल्या पिकांचे अवशेष असतील किंवा तणांचे अवशेष असतील हे भरपूर प्रमाणात इथं उपलब्ध असल्या कारणाने आपल्याला या पिकावर कुठल्याच प्रकारचा रोगाचा अटॅक म्हणा, कुठल्याच प्रकारची पिकामध्ये कमतरता म्हणा ही जाणवत नाही. इतर याच्यामध्ये जाताना आपण पारंपरिक याच्यामध्ये गेलो तर आपल्याला असं जाणवतंय की कुठंतरी काहीतरी कमतरता पिकामध्ये जाणवते. पण इथं आल्याच्या नंतर असं लक्षात येतंय की वापसा कंडिशन योग्य रीतीनं असल्यामुळं आपल्याला या पिकामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता जाणवत नाही. त्याला योग्य सूर्यप्रकाश पण मिळतोय, अंतर पण योग्य आहे. दुसरी गोष्ट, हवा पण खेळती राहते. म्हणजे हे जे अंतर आहे हे असं
व्यवस्थित रीतीनं केलेलं आहे. पारंपरिक याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त लागवड जी आहे ती लागवड घनदाट लागवडीच्या मागं लागलेलो आहे. आपल्याला सूर्यप्रकाशाशी घेणं नाही, आपल्याला त्या पिकाला लागणाऱ्या हवेशी घेणं नाही, ऑक्सिजनशी घेणं नाही. आपण फक्त लागवड जी करतोय आणि लागवड केल्यानंतर खतांचा भडीमारा असेल किंवा औषधांचा भडीमारा असेल, एवढ्याच पद्धतीने आपण काम करतोय. परंतु पिकाला खरी गरज काय आहे हे आपल्या लक्षात आणून देण्याचं काम कोणीच करताना दिसत नाही. तर यासाठी पद्धतीनं काम करताना आपल्याला ह्या गोष्टीकडं आम्ही प्रकर्षानं लक्ष देतोय की आपण जी पिकाची लागवड केलेली आहे त्या पिकाला सूर्यप्रकाश असेल, आपल्या पिकाला किंवा पिकांच्या मुळीला ऑक्सिजन कसा मिळेल, तर तो SRTच्या बेडच्या माध्यमातून. आणि SRTचे बेड एक वेळेस जर तुम्ही केले तर तुम्हाला बार बार त्याच्यावर खर्च करायचं काम पडत नाही. आणि ह्या बेडवर आपण लगातार 10 वर्ष असेल किंवा 5 वर्ष असेल, 6 वर्ष असेल, जितक्या दिवस असेल तितक्या दिवस ह्याच्यामध्ये काम करू शकतो. हे बेड जर बघितलं आपण तर इथं मागील पिकांचे अवशेष, म्हणजे इथं ही कपाशी लागवड केलेली होती, या कपाशीचे पहिले धसकटे इथं तुम्हाला पाहायला मिळतील. इथं जे तणांचे अवशेष आहे ते तणांचे अवशेष पण तसेच आहे. हे गांडुळांच्या विष्ठा इथं तयार झालेल्या दिसतील आपल्याला. ह्या पूर्ण गांडुळांच्या विष्ठा आहे. आणि या कारणानं आपल्या पिकाला जी रासायनिक खताची जी गरज आहे ती एकदम कमी स्वरूपामध्ये, म्हणजे आपला उत्पादनावरील खर्च या SRTच्या माध्यमातून आपल्याला कमी झालेला इथून दिसतो आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे हे बेड एक वेळेस केले की आपल्याला आपला जो मेहनतीचा खर्च आहे आणि जमीन बार बार आपल्याला ती नांगरणीचा खर्च जो आहे, रोटा करायचा खर्च आहे, तो एकदम कमी होऊन जातो. कमी होतो म्हणल्यापेक्षा तो होतच नाही, म्हणजे त्याला ती करायची गरज पडत नाही. दुसरी गोष्ट आपल्याला इथं त्याच्यामध्ये वखर म्हणा किंवा एखादा डवरेज पाळी म्हणा हे पण देण्याचं काम नाही केलं. आणि अशा पद्धतीनं डॉक्टर गणेश पोटे साहेब यांनी एकदम सुंदर असा प्लॉट, तुमचा मकाचा असेल, सोयाबीन असेल किंवा सोयाबीन तूर असेल, अशा पद्धतीने एकदम सुंदर असा प्लॉट इथं तयार केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना SRT विषयी इकडून जवळ पडते पोटे साहेबांचं, त्या शेतकऱ्यांना मी आवर्जून विनंती करेल की डॉक्टर गणेश पोटे साहेब यांच्या शेतीला भेट देणं आणि आपल्या शेतीमध्ये, पारंपरिक शेतीमध्ये बदल करून आपण SRT पद्धतीनं शेती करावी, असे मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आहे. आणि पोटे साहेब, आपण आपला एक वेळेस नंबर द्या. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8007155044. तर ह्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपनं आपण त्याच्यावर विचारणा करू शकता. आपल्याला योग्य मार्गदर्शन SRT बद्दल असेल, पिकांबद्दल असेल तर ते दिलं जाईल. आणि माझ्यासोबत जे आहेत गणेश भाऊ बाप्पू, आपण थोडं काही प्रतिक्रिया द्यावं असं माझं मत आहे. मी पहिल्यांदा डॉक्टर साहेबांच्या शेतीला भेट दिली, त्यावेळेस थोडे मक्काचे कणीस साईज लहान होती, पण आज ते पूर्ण अवस्थेमध्ये जात असल्यामुळं मक्काच्या कदाडाची साईज ही चांगली झालेली आहे. आणि मी यायचा प्लॉट पाहिल्यानंतर बाकीच्या प्लॉटवर नजर टाकली असता असं आढळून आलं की बा यांच्या कणसापेक्षा पारंपरिक जे शेतीमधले जे मक्का आहे त्यांची साईज कमी आहे. आणि आम्ही मागच्या वेळेस आलो त्यावेळेस सोयाबीनचे दाणा म्हणजे कळी अवस्थेमध्ये होते, आज त्याच्यामध्ये दाणे भरू लागलेले आहे. आणि अजून 8-10 दिवस याला पूर्ण दाणा पाकायला दिवस बाकी आहे. पूर्ण दाणे पाकल्यानंतर चांगली वाटेल
आणि अजून आम्ही एक वेळेस या शेतीला भेट देणार आहे आणि नक्की काय आहे हे समजून घेणार आहे. त्या शेतकऱ्याला तणांची भीती आता मनातून निघून गेलेली आहे. ते तण ह्या विषयावर आता बोलताना तुम्हाला जाणवणार नाही. तर तणांचं व्यवस्थापन, तणांपासून खताची निर्मिती म्हणा किंवा आपल्या बायोमासची निर्मिती म्हणा, जे की आपल्या सूक्ष्मजीवांना, गांडुळांना अन्न म्हणून त्याचा आपल्याला कसा वापर करता येईल किंवा आपल्या पिकामध्ये आच्छादन म्हणून कसा वापर करता येईल, या भूमिकेकडे त्यांनी आता पाऊल उचललेलं आहे. तर तणांची जी भीती आहे ती तणांची भीती आता ह्या SRTच्या शेतकऱ्यांमध्ये अजिबातच राहिलेली नाही आणि त्यांना माहीत आहे की या तणांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळं जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी 1 वर्ष म्हणा किंवा 2 वर्ष म्हणा अगोदर या तंत्राची माहिती करून घेणं गरजेचे आहे. आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जे काही SRTचे शेतकरी आहेत ते शेतकरी वेळोवेळी आपल्याला सांगत असतात की याच्यामध्ये संयम हा खूप महत्त्वाचा आहे आणि SRTमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे, जे की तुम्ही ते पाळलंच पाहिजे. जर नवीन शेतकरी असाल तर तणनाशक फवारताना अडचणी येतात किंवा तणांचं व्यवस्थापन करताना अडचणी येतात. कोणते तणनाशक मारायचे हेही माहीत नसतं आणि कसं मारायचं हेही पण माहीत नाही राहत. त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी येतात. त्यामुळं तणांवर आपण अगोदर सगळ्या प्रकारचा अभ्यास करायचा. आपल्या जे SRTचे शेतकरी आहेत ज्यांनी 2 वर्ष किंवा 3 वर्ष आपण शेती केलेली आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देणं, त्यांच्याकडून माहिती जाणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर करणं गरजेचे आहे. आणि त्यांनी जे व्यवस्थापन केलेलं राहतं त्या व्यवस्थापनातूनच आपण हे शिकायचं आहे. आणि आता हे बघू शकता आपण की जिथं आपल्याला तणांनी भरलेली शेती दिसत होती तिथं आज 1 महिन्यानंतर फक्त पिकाने बहरलेली शेती दिसते. तर अशा प्रकारे माननीय खोटे साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामाबद्दल त्यांचे कौतुक म्हणावं तेवढे म्हणजे जेवढे करायचे तेवढे कौतुक केले जाते. तर धन्यवाद. धन्यवाद दादा, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या शेतीला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.